ब्लॉग खूप खास बनला आहे, कसा ते तुम्हाला पुढे कळेलच आणि इतका खास बनेल असं आम्हाला तरी काही वाटलं नव्हतं. तर हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू बॅक माय चॅनल. तर आज आम्ही आलो होतो देहू येथे गाथा मंदिर बघायला, संत तुकाराम महाराजांचं, जे इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता तिकडे आम्ही छान असं फोटो वगैरे काढले आणि इथून त्यांचा गाथा मंदिराचा एंट्रन्स वगैरे आहे. तर मस्त असं गंध वगैरे लावून घेतला आणि मंदिरात गेलो. आम्ही सायंकाळीच गेलो होतो, जरासा अंधार झाला होता. तर तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर इतका छान होता आणि इतकं शांत, मला खूप छान असं प्रसन्न वाटत होतं. तर तुम्हाला दाखवतेच मी इकडचं बघा, परिसर खूप छान आहे. आणि देहूमधील हे गाथा मंदिर ना संत तुकाराम महाराजांच्या स्मृतींना समर्पित असलेले एक भव्य आणि असं सुंदर मंदिर आहे. इकडे ना खूप सारी मंदिरच आहे देहूमध्ये, खूप म्हणजे खूपच मंदिर आहे, तुम्ही बघू शकाल. आणि इकडचा परिसर बघू शकता किती मोठा आहे. आणि इथं छान असे अभंग वगैरे पण चालू होते. तर बघा आम्ही आता आतमध्ये चाललोय, कारण की अंकिता भैया ते लोक नेहमीच इकडे येत असतात. त्यामुळे ते बोलले आम्ही नाही येते, आम्ही अंशुला इथंच खेळतो, तुम्ही जाऊन या. तर म्हटलं चला, आम्ही पहिल्यांदा चालू. तर बघू शकता इथं मस्त संत तुकाराम महाराजांची एक अशी सुंदर मूर्ती वगैरे आहे. मंदिराच्या संगमरवरी भिंतीवर संत तुकाराम महाराजांचे हजारो अभंग कोरलेले आहेत. इथं बघू शकता, दिसते तुम्हाला. आणि खरंच खूप छान आहे, इथं बघण्यासारखं आहे. आणि जर तुम्ही देहूला कधी आला असेल ना, आलाच तर गाथा मंदिरला नक्कीच भेट द्या, कारण की खरंच खूप छान आहे, बघण्यासारखं आहे संत तुकाराम महाराजांचं. मी इथे किट्टूला पण तेच सांगत होती, अभंग वगैरे तो किट्टू विचारत होता हे काय आहे वगैरे, तेच मी त्याला सांगत होती. आणि खरंच इकडचं संपूर्ण परिसर किती स्वच्छ शांत आहे आणि म्हणजे खरंच खूप छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं. नंतर आम्ही जाणार होतो संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमी, ते पण बघायला. त्यांचा जन्म जिथे झाला वगैरे ते सर्व आम्हाला बघायचं होतं. आता आलोच आहे म्हटलं तर बघून जावं म्हटलं. तर हे नांदुरकी वृक्ष आहे, खूप मोठं आहे, तर तुम्ही बघू शकता. आणि इथं पण ना छान असे दगडामध्ये कोरलेले वगैरे आहेत अभंग वगैरे, ते पण मी तुम्हाला पुढे दाखवतेच. आणि इकडचा परिसर पण किती मोठा आहे. आणि तुम्ही बघू शकता इकडचं मंदिराचं काम इतकं कोरीव आणि इतकं रेखीव आहे ना, की काहीच बोलू. खरोखरच देहू ही फक्त धार्मिक नगरी नाही, तर परंपरा, भक्ती, संस्कृती आणि इतिहासाचं एक जिवंत प्रतीक आहे. जर तुम्ही पुण्याजवळ फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर देहू आणि गाथा मंदिरला नक्की भेट द्या. तुकाराम महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर प्रसिद्ध आहे. दरवर्षी लाखो वारकरी इथं दर्शनासाठी येतात आणि याच ठिकाणून पंढरपूरकडे निघणाऱ्या संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात होते. तर खरंच इतकं छान आणि प्रसन्न वाटते इथं ना. आणि आमचा हा पहिलाच अनुभव आहे आणि आम्ही पहिल्यांदाच इकडं आलेलो. आणि इकडे बघू शकता तुम्ही, इथं सर्व असं किती छान असं काम केलं आहे, रेखीव वगैरे. आणि इथं अभंग पण वगैरे लिहिलेले आहेत वगैरे, ते पण आम्ही मस्त बघितले वगैरे. आणि तुम्ही बघू शकता मंदिराचा परिसर इतका मोठा आहे ना. आणि खरंच इथं स्वच्छता वगैरे खूपच असं म्हणजे छान आहे, स्वच्छता वगैरे जपली जाते इथं वगैरे. आणि म्हणतातच ना की त्यामुळे हे मंदिर केवळ दर्शनाचं ठिकाण नसून भक्ती, साहित्य आणि संस्कृतीचा अनमोल खजिना आहे, असं मला तरी वाटतं. तर तुम्ही बघू शकता इथे आम्ही सर्व बघितलं. त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो, ते संत तुकाराम महाराजांचं महाद्वार आहे, तिकडे आम्ही गेलो होतो. तर तिथे मस्त, तिथे पण त्यांचं मोठं काय काय आहे ते मग तुम्हाला पुढे दाखवते व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा. तर आम्ही इथं सगळे पोचलो आणि तिथं बाहेर असं फोटो वगैरे काढायचा होता, पण फोटो काढला नाही कारण की अंधारच खूप येत होता. आणि तो तुम्ही इथं बघू शकता, इथं तुकाराम महाराजांची जगातील सर्वात मोठी पगडी आहे. ती बघून मी इथं शॉकच झाली, एवढी मोठी पगडी मी जिंदगीत कधीच बघितली नव्हती. आणि इथं संत तुकाराम महाराजांची अभंग गाथा आहे, ती तुम्ही बघू शकता. ते अजून पण त्यांनी तसं जपून ठेवलेलं आहे मस्त. नंतर आम्ही प्रसाद वगैरे घेतला तिकडून आणि निघालो. येता येता पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि घरी आलो. नंतर दुसऱ्या दिवशीची व्हिडिओ क्लिप मी इथं ॲड केली आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो होतो आमच्या इकडे वसईला यायला. तर आम्हाला स्वारगेटला जायचं होतं. तर आमचा हा पहिलाच प्रवास होता मेट्रोचा. तर तो जे तुम्ही बघू शकता, ह्याच्या आधी मी कधीच मेट्रोने गेली नव्हती, कारण मुंबईत पण आम्हाला कधी मेट्रोने जायचा कधी संबंधच आला नव्हता. तर तुम्ही बघू शकता एक वेगळी एक्साइटमेंट पण होती, थोडीशी भीती पण होती. आणि खरंच खूप छान वाटत होतं मेट्रोने. म्हटलं मेट्रोमध्ये बसायचं होतं पहिल्यांदाच. तर इथं भैया आम्हाला सोडायला आला होता. तर तुम्ही बघू शकता इथे किट्टूची तर एक्साइटमेंट. इथं आम्ही ट्रेनची वाट बघत थांबलो होतो. आणि इथं किट्टूचं बघा. आणि इकडचं प्लॅटफॉर्म स्टेशन किती स्वच्छ आहे तर बघू शकता. तर जेव्हा एंट्री केली आम्ही मेट्रोमध्ये, तर आम्हाला काय बसायला जागा वगैरे भेटली नाही, स्टँडिंगमध्येच होतो. नंतर आम्हाला जागा भेटली बसायला. तर इथं बघा किट्टूची किती मस्ती वगैरे चालू आहे. आणि खरंच आम्हाला हे गाथा मंदिर वगैरे बघून आणि मेट्रोचा पहिला प्रवास वगैरे हे सगळंच आमच्यासाठी खूप अविस्मरणीय होतं आणि खरंच खूप छान होतं. ही आमची ट्रिप खूप छान झाली. तर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.